वळत पुढच्या महत्त्वाच्या बातमीकडे 6 जुलैपासून मनोज जरांगे यांचा मराठवाडा दौरा सुरू होतोय। 6 जुलै रोजी जरांगे पाटील हिंगोली जिल्हा दौऱ्यावर आहेत। हिंगोलीमध्ये जरांगे पाटील यांची रॅली पार पडेल। या रॅलीमध्ये 2 लाख मराठा बांधव सहभागी होतील असा सकल मराठा बांधवांनी दावा केलाय। या रॅलीची सध्या हिंगोली शहरात जय्यत तयारी सुरू आहे। तब्बल 200 भोंगे या रॅलीमध्ये लावण्यात येणार आहेत। रॅलीच्या जय्यत तयारीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी दिनेश कुलकर्णी यांनी। मनोज जरांगे पाटील 6 जुलैपासून मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत। मराठवाड्यातील 8ही जिल्ह्यांमध्ये त्यांची भव्य अशी शांतता रॅली पार पडणार आहे। या रॅलीला जनजागृती शांतता रॅली असं नाव देण्यात आले। तेव्हा येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीच्या तोंडावर मनोज जरांगे पाटील मराठा बांधवांशी काय संवाद साधणार हे पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे। आणि सरकारला दिलेला मनोज जरांगे पाटील यांनी अल्टिमेटम जो दिला होता तो 10 दिवसात संपणार देखील आहे। त्यामुळे येणाऱ्या विधानसभेच्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील सकल मराठा बांधवांना हिंगोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना या शांतता जनजागृती रॅलीमध्ये काय संवाद साधणार हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे। दिनेश कुलकर्णी, NDTV मराठी, हिंगोली।